तर बुलेटिनची सुरुवात करूयात या तासाच्या हेडलाईन्स पाहून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणातून पार्थ पवारांची सुटका नाही। व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी रुपये भरावे लागणार, सहदुय्यम निबंधकांची अट। पुण्यातील पार्थ पवार प्रकरणातील जमीन व्यवहार अखेर रद्द, अजित पवारांची मोठी घोषणा। व्यवहारात एकही रुपया घेतला गेला नाही, अजित पवारांचा दावा। व्यवहार रद्द झाला तरी अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई होणारच, जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। अजित पवार याच्याशी सहमत असतील, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा प्रताप सरनाईकांवर आरोप। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 8 डिसेंबर पासून 19 डिसेंबर पर्यंत चालणार अधिवेशन। कोणत्या घोषणा होणार याची उत्सुकता। सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणाऱ्यांनी संबंध नसताना मोटारमनची कोंडी केल्याचं उघड, लॉबीला बाहेरून बॅरिगेटिंग केल्याचंही उघड, प्रकरणाची चौकशी होणार। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन करणार, अहेरीतील महिला आणि बाल रुग्णालयाचंही लोकार्पण। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार, तर परतूरमध्ये उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार। रुपाली ठोंबरेंना राष्ट्रवादीकडून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस, रुपाली चाकणकरांविरोधात वक्तव्य करण्याबाबत 7 दिवसात खुलासा करण्याचे निर्देश। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, मराठवाड्यात शिवभोजन थाळीसाठी 13.5 कोटींचा निधी, माझानं दाखवल्या होत्या शिवभोजन थाळी चालकांच्या व्यथा। मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नाही, ट्रम्प प्रशासनाकडून दूतावास आणि वकिलातींना आदेश जारी। ओबेसिटी असणाऱ्यांनाही व्हिसा, ग्रीन कार्ड टाळण्याच्या सूचना। ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 5वा आणि अखेरचा T20 सामना आज ब्रिस्बेनमध्ये रंगणार, मालिकेत भारत 2-1 आघाडीवर, मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न।